काय जी फायनली वॉर्निंग देता देता मीच पण यो बघा इथून पाय घसरलेला आहे बाबू. त्याला तर मी तर टाकून जाईन बाई, काय चावला बिरला तर मी विषारी साप आहे. साप मरेल काय. आमचा मावशी आहे. छोटू राम बघा दोन प्लेस कसा असतो तसा वाटायला लागलाय. आईला काय खतरनाक वाटते रे बापरे. हे बघा पूर्ण आणि धबधब्याचा आवाज येतो एवढा जोरजोरात. यो बडी you know this is the waterfall is very beautiful and this is the mountains, Harabara mountains. हा या नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसापासून असा विचार चाललेला धबधब्यावर जाऊ, तर शैलेशने आज पुन्हा सकाळी फोन केला मला, तर विनू चला आपण धबधब्यावर जाऊ. तर आज निघालो आम्ही दोघं पण धबधब्यावर जायला. आणि व्हिडिओज थोड्या लेट येतात का त्याच्या कारण असं आहे का तब्येत थोडी डाऊन होती माझी, त्या हिशोबाने व्हिडिओज मी जास्त टाकत नाही. आता आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओज टाकतो. इथं थांबलो आम्ही नदीवर अर्ध्या रस्त्यामध्ये आणि शैलेश आणि मी विचार केला चल इथंच व्हिडिओ स्टार्ट करूया आपण, कारण का पुढच्या तिकडूनचे व्हिडिओज काढले नाही, कारण का रस्ता खूपच खराब आहे. त्या हिशोबाने व्हिडिओज वगैरे तिकडूनच्या काढल्या नाही. गाडी चालवायला पण खूप त्रास होतो, तिथून रोडचा पूर्ण काम चालू आहे, तर त्या हिशोबाने व्हिडिओ नाही काढले. इथं थोडा थांबलो, इथून शूट करायला चालू केलं. शैलेश पण तिथे बसला आहे बघा, हा बघा मस्त तिथे बसला आहे. मी पण इथे शूट करतो माझा, तो त्याचा ब्लॉगचा शूट करते तिकडे. आणि ते इथून आम्ही थेट जाणार आहे धबधब्याच्या इकडे रोडला. आम्ही दाखवतो तुम्हाला कुठे आहे धबधबा कुठे नाही, ते रोड वगैरे सर्व ठीक आहे. कुठे कुठे जाऊन शूट करायला लागतो. हा रोड आहे, रोडच्या बाजूला थोडी नदी आहे, तिथे थांबलो आम्ही दोघे पण. चालायचा शूट आपला. चल झाला काय काम झालं आता काय घेणं देणार नाही का. हां इकडे बघून बोल ना. मग तुझी काय इच्छा असं म्हणजे व्हिडिओ काढतो त्याच्याबद्दल तू काहीतरी बोल ना लोकांना 2 शब्द. काहीच नाही बोलणार, तुम्ही फक्त आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा, बस एवढाच आम्ही बघू. नाही म्हणजे असा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा पर्पस काय आहे तुझा? पर्पस काय नाही, फक्त एन्जॉयमेंट आहे. आम्हाला फिरण्याचा जाम शौक आहे ना, आम्ही तुम्हाला तेच आमचं कॅमेरा घेतला तेव्हापासून का कॅमेरा घेतल्याच्या अगोदरपासून? अगोदरपासून 1 नंबरचा खोटा आहे, अगोदरपासून जाम. खरोखर का? मग तर मला तर वाटत नाही, कॅमेरा घेतलाय तेव्हापासून शौक आला व्हिडिओ काढायचा. जे माझी ओळखीचे असतील त्यांना माहित असेल मी काय ओळखीचा बिलकीचा नाही, मी परका आहे. मी ओळखीचा कुठं आहे, मी तर लांब राहतो त्याच्या घरापासून 5-20 किलोमीटर लांब राहतो. मी बिझी काय नसतो. इथे गाडी आहे आपली, गाडी घेऊन आलोय आपण. थोडासा पुढे इथून तिथे धबधब्यावर जायचं. तर धबधबा नक्की नाही माहिती कुठे आहे ते. आम्ही चाललोय शोधत विचारत चाललोय. जाऊ आपण, पोहोचू तिथे ठीक आहे. चलो हेल्मेट कुठे आहे रे? हा लायसन नाही, हेल्मेट नाही, गाडीचं कागदपत्र नाही. काय तर आता पोचलोय तिथं लोकेशनच्या इकडे. तिथून राईट मारायचं, लेफ्ट मारायचं जायचं आतमध्ये. आता थोडं थम्सअप वगैरे घेतो. शैलेश शेठ पायी चालत झालं पायी बघायला. मग काय करायचं, पायी चालत चाललं. जाऊ ना, जायचं काय. काका काय नाव आहे गावाचं? हां डेपिवली ना. डेपिवलीला आलो आता. इथून लेफ्ट साईडला जायचं. काका होता धबधबा आहे मस्तपैकी, आणि इथे काकांचं दुकान आहे. कधी पण आल्यावर इथून मस्त वगैरे घेऊन जा. हे बघा तुम्हाला आमचा उपास आहे, नाही तर आम्ही घेऊन येतो तिथून गेल्या थम्सअप दे 1 अडीच लिटरचा. आणि केली जा ना वीजची. बघू आता कसं आहे ना, आम्हाला पण माहित नाही. उपास आहे उपास, आम्हाला पण माहित नाही पण उपास आहे. आम्हाला पण माहित नाही किती लांब आहे आता इथून धबधबा. हे काका आहे आमचे, यांना आल्यावर इथं भेटायचा. मग काकाला अक्का माहिती आहे. मावशा ह्यो आमचा मावशा आहे. माझी सरपंच आहे ते, चांगली गोष्ट आहे. आम्ही तांब्याचे असं व्हिडिओ वगैरे बनवतो, टाकतो आम्ही. टाइमपास काय
तर इथे डेपिवली म्हणून गाव आहे, इथून आपण थोडा पुढे आल्यावर ना इथे दुकानच आहे, ते दुकानाच्या इथूनच लेफ्ट साईडला तर जायचं होते बोलतात, इथूनच आपण जाऊया. हा इथे शेट बसलाय आमचा. यो बडी. You know, this is the waterfall is very beautiful, and this is the mountains, Harabara mountains. हा I am या आय अंडरस्टँड ब्रो. 2 kilometers. युअर इंग्लिश इज व्हेरी गुड ब्रो. Yeah, no, my Yeah, is yeah, very- yeah. you are- तर आता शैल्याने घेतली गाडी चालवत. हे आता शेतामध्ये असं पाणी जाते इकडून या साईडून. नाही लोटाची गरज नाही. थांब ते साईडला मार ना अजून. थांब मी पण येतो. स्ट्रगल चाललंय फुल. हा इथे लाव दे. बस ना. आपला धबधबा पुढेच ना. हे काका आलेत मस्त आम्हाला सांगितलं इथं बांध नका तोडू. तुम्ही पण याल तर बांध बिन नका तोडू मित्रांनो. हा बांध बिन तोडू नका. त्यांच्या शेतीमध्ये पाणी जाते इथून असं. शेतीमध्ये पाणी जातं ना. हा नाही यांचं घर आहे तिकडं. जर तुम्ही इथे येत असाल ते बांध नका तोडू, मस्तपैकी पाण्यासाठी जागा आहे. हा. जागा आहे मस्त. नाही तोडाल तर तोडा, पण बांधून जा. बांधून जा. हा हे बाग ऑफ रोडिंग चालू आहे फुल ऍक्टिवाला. हे बा आपली हा. शेती आपली अख्खी आहे ना. हा. या आपला पण घर आहे. एक तिथं घर आहे, एक पुढं घर आहे, एक पुढं घर आहे. हा. इथून किती लांब आहे आपला धबधबा? हा धबधबा फक्त 2 किलोमीटर बस. 2 किलोमीटर. दोन किलोमीटर. हे मला गाडी कुठं लावायला लागेल? लावायचं माझं आहे या भेटत असा एक घर दिसेल हा. तुम्हाला. असं वाटायला गेलं ना तुम्हाला एक घर दिसेल. तिथं गोडाऊनला लावायचा ना, तिथं त्यांच्याकडे चावी द्यायची, तिथं तुमच्याकडे चावी ठेवा. हां मग ते तुमचं देखरेख करते. ठीक आहे, चालेल चालेल. येऊ का? हां हां या. मित्रांनो विषय झालाय गंभीर ना. आमचा शैल्या झालाय इथं गंभीर. हे बघा रस्ता कसा काम आहे. आता कुठून उडवून घेऊन जाऊ का? धबधबे एवढी आस लावून चाललो आम्ही, पण इथं रस्ताच बंद आहे. काका गाडी इथेच लावायला लागेल का? हा ठीक आहे. हे काकाने सांगितलं गाडी लावा इथंच ना, जा चालत. चल आता मग करशील काय? लेट्स गो ऑप्शन नाही आमच्याकडे. आता इथून उड्या मारत जायला लागलं वाटतं. तिथून त्या साईडून जागा आहे. चल ना, ते तिकडून काका गेले तिथून. हां तर चला इथून आपण निघूया. गाडी इथेच लावायला लागेल. हँडल लॉक करून घे. ॲडव्हेंचर करत चाललो आहे बघा. काय स्ट्रगल करायला लागते धबधब्यावर जायला. गाडी लावली तिथं. थोडासा रिक्स लग रहा है पर ठीक है. एकदम जंगलामधून चाललो मी. पाय झाले का आला चावला तर डायरेक्ट खाल्ला. इथून तर त्याला तर मी तर टाकून जाईन बाई. काय चावला गेला तर मी विषारी साप आहे. साप मरेल काय? तर चाललो आम्ही घंटाट जंगलामधून. तिथून झाड पडलाय रस्त्याच्या मध्येच. झाड नसता पडला तर मग जायला गाडी जागा होती. त्याला मग रस्ता होता, झाड नसता पडला तर. यो रोड तरी थोडासा दगडी बिगडी नसतं ना, इथून काढली असती गाडी. रोड पण चांगला होता. आली असती ना शैला गाडी. गाडी चालते असती. हो घेतली असती बराला असता गाडी माहिती आहे का. थोडी जवळ राहिली असते ना तर धगधग थोडी कमी एन्जॉय करायला भेटतं. जाऊ दे काय तुझी गाडी आहे का? जाऊ दे. हा अरे तिथं आहे ना ती लोक पण आहेत. नाही गाडी तुझी आहे का? माझी आहे ना. नाही रे, तुझी गाडी ती माझी गाडी ना भाऊ. असा का? तेव्हाच बोलतो जाऊन दे बोलतो. बघ किती शहाणा आहे. क्या चालवले तबाई. डोंगराच्या एवढा जवळ आलोय ना आम्ही. खूप जवळ आलो एकदम म्हणजे. आणि धबधब्याचा आवाज आता थोडा थोडा यायला लागलाय. बघू आता थोडा खाली उतरून वगैरे. फुलं वगैरे एकदम जबरदस्त एकदम मस्त वाटतं एकदम. बघा पक्षी वगैरे वाटतात मस्त एकदम. आता चाललोय हे बघा असं सामान आहे हातामध्ये घेतलंय हातामध्ये. चाललोय काका बोलता सरळ सरळ जा चालत चालत.
पण आता एवढे ते काकांचं एवढं आतमध्ये घर आहे, विचार करायची गोष्ट आहे कसे राहत असतील. चालत जायला लागेल कारण की तिथं धबधब्याचा आवाज पण येत लागला. गाडी जर आली नसते ना इथपर्यंत आम्हाला मला वाटते 5:30 वाजले असते इथंच. कधी पवलो असतो ना, कधी काय केलं असतं ना माहितीच नव्हतं. मग आता इकडून इथपर्यंत चालायला जरासं थकलो. नाही पिशव्या आहेत आता, दुसरं काय नाही. गुफा दोस्तों देखो, ऐसी जिंदगी में गुफा नहीं देखी होगी, इतनी खतरनाक और भयानक गुफा है ये. जबरदस्त गुफा आहे, बाप रे बाप. हॉन्टेड प्लेस कसा असतो तसा वाटायला लागलाय. आईला काय खतरनाक वाटते रे बापरे. हे बघा पूर्ण, आणि धबधब्याचा आवाज येतो एवढा जोरजोरात. बापरे बाप, कसला जबरदस्त काम आहे. म्हणजे आमची इथेच आहे पण आम्ही कधी आलो नाही असं इथं. म्हणजे आज आलोय, शैलेश शेठची कृपा बोला चल तर आलो त्या हिशोबाने. धबधबा जवळच आलाय, इकडून असा रस्ता आहे. पाण्याचा तर आवाज येतोय. बघूया आता, चालत चालत निघालोय सगळे म्हणजे शैलेश आणि मीच फक्त. अजून पाहिजे होती 2-3 जणं पण विचारलं आम्ही, नाही बोलले. मग बरं ठीक आहे चालेल, आम्ही दोघंच निघूया, दोघंच जाऊया मस्तपैकी. तिथे संडे वगैरेला इथे गर्दी असते तशी, आणि आता संडे नाही आज तर गर्दी नाही मला वाटत का गर्दी असेल असं. शैलेश कुठे राहिला? हो येतोय. नाही असं मस्तपैकी नदीसारखा आहे, छोटासा, जबरदस्त वाटते एकदम. आता इथून आम्हाला अजून पुढे चालत जायचं आहे. धबधबा अजून वरती आहे काहीतरी, तर बघू कसा काय. कसला व्ह्यू आहे एकदम जबरदस्त. हो किती मस्त वाटते एकदम. व्ह्यू एकदम जबरदस्त आहे, मस्त वाटते एकदम. असं वाटतं इथेच बसावं आणि इथेच खाऊन पिऊन मग इथेच करावा सगळा. डोंगरातला पाणी मस्त डोंगरावरून पाणी वाहतोय, जबरदस्त आहे एकदम. सीन पण मस्त वाटते एकदम. तर हे बघा एवढा पाणी आहे पाय एवढा. इथून चाललोय त्या साईडला, कपडे नसू दे पडून दे, पाणी घ्या म्हणलं. बेस्ट म्हणजे बेस्टच आहे बाया. एकदम भारी तुमचं पिकनिक होईल. पाणी जाम थंड आहे पण थंडगार पाणी, मस्त एकदम कडक. उद्या खूप पब्लिक येईल. संडेला जाम येतं. संडेला आज सॅटर्डे आहे तर सॅटर्डेला कोणी दिसत नाही आम्हाला. आता वरती गेल्यावर समजलं तसा कोणी आहे का नाही. पाहिजे 2-3 तरी. शैल्या पायाखाली बघून मुंगे बघ, मुंगे ते लालवाले असतात बघ, तेच भावा. चावला नाही का तिथं बोंबचील. छोटू राम बघा, दोन आ ये या बघ कसं. अरे पकडायला पाहिजे होता काय ते, नाही ना ते. हे बघा असा चढायचा आहे, 1 नंबर एकदम खतरनाक काम आहे. शूज वगैरे काय नाही, चाललोय. पाण्याचा आवाज तर वेगळाच. पाण्याचा आवाज ऐकून एवढा आनंद होते ना, मस्त एकदम वाटते. पण धबधब्यावर जायला जरा स्ट्रगल तर आहे. तुम्हाला जर यायचं ना फॅमिलीसोबत तर खाली तिकडे पवले तरी चालते. पवले म्हणजे आंघोळ केली तरी चालेल. इकडं आलंच पाहिजे असं काही नाही एवढं आतमध्ये. काय काय माहिती मला पण नाही. जायचं इथून बघूया ना इकडून. मग रस्ता तर दिसते आहे ना इकडूनच. शैल्या जामच वरती वाटते रे, पण जाम वरती वाटते. काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त व्ह्यू तर जबरदस्त आहे, पण चालायला पण जबरदस्त लागणार आहे. दगडी वगैरे भरपूर आहेत हे बघा.
पाय घसरायची भीती जास्ती असते, दुसरा काय विषय नाही. बाकी सब ठीक, बस चल रहा है. जाम म्हणजे आम्ही भरपूर चाललोय तरी काही जागेवर तर असं शूट करायला पण भेटला नाही, असं आहे. हे बघा एक काम कर ना, हे बघा असं चढायला लागेल वरती. योच आहे का काय? हाच धबधबा आहे का काय? आवाज तर येते अजून. नको तर मित्रांनो, या थम्सअप पियाला थम्सअप पितोय आणि पाण्यामध्ये उतरतोय. वेपर वगैरे आणलेत, उपास आहे आज दोघांचा पण, त्या हिशोबाने काय दुसरं खायला आणलं आणि वेपर आणलेत आणि थम्सअप. तर थम्सअप पितो आता आणि पाण्यामध्ये थोडी आंघोळ करतो. कडक मस्त एकदम डोंगरावरून पाणी वाहतंय, स्वच्छ एकदम, एकदम थंडगार पाणी. थंडगार, बर्फाच्याहून थंड आहे. बर्फापेक्षा पण थंड आहे. तो दोस्तों आप देख सकते हो हम आए धबधबे पे और ये खा रहा है कुरकुरे. उपवास आहे उपवास. उपवास में कौन खाता है? थम्सअप भी पी रहा है बेबी. हे उपवास आहे इसको आहे. हा हा हा. असं म्हणजे बसायला जाता भीती वाटायला लागली मला खाली. दगड आहे. हा दगड आहे रे, सपाट आहे एकदम. रिॲक्शन बोलते. उजेड इकडून हा बघा बेबी, जसं का पाणी वाहतोय ना, एकदम मस्त वाटायला लागलंय. एन्जॉईंग धबधबाच लाईफ. आई ग, मस्त वाटते एकदम. तुम्ही पण या मित्रांनो, मी तर सांगतो बिंदास या, पण सावकाश या, हळू या, नाही का रे, आपल्या रिक्सवर या. पाणी घेऊन चाललंय मला. हे बघ डायरेक्ट पाणी इथून तर तिथपर्यंत एवढा फास्ट पाणी वाहतोय. हे बघा किती जबरदस्त काम आहे. त्याच्यावरती अजून एक धबधबा आहे, तिथे पण आम्ही जाऊ, पण या ब्लॉगमध्ये नाही, नेक्स्ट ब्लॉगमध्ये पार्ट 2मध्ये, नाही का, धबधबा पार्ट 2मध्ये. कारण का हा पण जबरदस्त आहे. आज आम्हाला टाईम झाला त्या हिशोबाने, नाही तर आम्ही आजच गेलो असतो. धबधबा पार्ट 2 येईल, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघा. आणि शैलेश SB ब्लॉगला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि माझ्या चॅनल मला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तर अशा नवीन धमादार व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. आणि हा बघा खादोड बकरा. हा हा हा, हे भाभी बेबी ये ना बाजूला. आम्ही दोघंच आहे, दोघंच आम्ही पिटकाम. कोण येऊ नसो येऊ, आम्ही दोघंच येत आहोत, नाही का रे. सगळ्यांना भाव लागतो. भाव लागतो याला बाबा, आम्ही काय बोलत नाही बाबा. आता सगळी मोठी माणसं झालेत. अरे डायरेक्ट आतमध्ये गेले बघ. पाय बघ, पाय डायरेक्ट वरती. अरे शपथ, जाम लो जाम आहे रे. पब्लिक तुम्हाला बोलतो भाई, तुम्हाला संडेला यायचं असेल तर येऊ शकता. बिंदास या, full बिंदास enjoy या, करा. फुल एन्जॉय. Full enjoy. कारण की पब्लिक आहे काय नाही, पब्लिक असते पण ती पुढे असते एकदम. आम्ही वरती आलो. आम्ही एकदम वरती आलो धबधब्याच्या ठिकाणी. काय भारी व्ह्यू, पण एकदम भारी मस्त पैकी. पाणी बघा, पाणी नुसता निघताल काच. हा शैला, एक नंबर व्ह्यू. अरे यार, चट्टी पण निकलती. मजा आ गया दोस्तों, बहुत मजा आ गया. तुम भी आओ, तुम भी ऐसा एंजॉय करो. तुम भी आओ, तुम्हारे घर वाले भी आओ, तुम्हारे आइटम भी आओ, सब लोग आओ. आइटम आइटम को भाई लय मजा यायला लागले. फॅमिलीसाठी तर बेस्ट प्लेस आहे, तुम्ही येऊ शकता मित्रांनो. काय नाही, पाणी पण नाही जास्ती, डोकाभर पाणी आहे, वाटा पाणी आहे, एक नंबर काम. मी तर भाई माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आहे इथं मस्त पैकी. उद्याच येणार आहे बोलतो. हा उद्याच येईन. उद्या म्हणजे या ब्लॉग
टाकल तो कधी ते माहिती हा, नाही. ब्लॉग टाकेन नाही तर नाही टाकणार तो टाकेन नाही तर एन्जॉय करतोय. आम्ही पाणी जात आहे रे. तर मित्रांनो थम्सअप पिलाय आता, थोडा थम्सअप ठेवलाय आम्ही. आता थोडासा आंघोळ करायचा आनंद घेतो वाहत्या पाण्यामध्ये मस्त एकदम. हा 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 कैसा लग रहा है. हा 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 जाम जाम म्हणजे भरपूर थंड पाणी आहे, मस्त वाटते एकदम. आणि आम्ही खूप वरती आलेलो आहे त्या हिशोबाने बघायला गेला तर. आणि वाजलेत पण जास्ती, तर त्याच्यावरती अजून एक म्हणजे जो मेन धबधबा आहे ना तो वरती आहे. हे बघा कसा एन्जॉय चाललाय शैलेशचा. चिल में दिल बोलते ना मेरी बेबी. नुसतं थंड पाणी आहे. आता मी तर भिजलोय नाही, पण जो भिजलाय ना आता मला बाहेर टाकलं तेवढं थंड पाणी आहे ना. आम्ही थम्सअप थोडा गरम झाला होता ह्याच्यात टाकलं, तो गेला वावर तिकडे थम्सअप डायरेक्ट आमचा आणलाच कसा तरी. पण आता आम्हाला इथे खूप टाइम झाला. मित्रांनो आता पवत होतो आम्ही आणि गिम्बल सोबत मी मस्ती करत होतो, तर गिम्बल तुटलाय माझा डायरेक्ट. डीजे बोलते. गिम्बलला डायरेक्ट वाकडा गेला मी, डायरेक्ट तुटला. म्हणजे त्याचा आता ते फक्त जे पकडायचं आहे ना तेवढंच राहिला हातामध्ये. गिम्बलचा जो खालचा असतो तो डायरेक्ट चिकनी चमेली. हा मस्त वाटते रे बाबा. हे बघा तुम्हाला दाखवतो काय विषय झालाय बघा. गिम्बलचा जो वरती असतो ना, गिम्बल बोलतो ट्रायपॉडचा, तो तुटला. ट्रायपॉडचा जो वरचा असतो ना पकडायचा जो होल्डर, तोच मेन तुटून गेलाय. तर मित्रांनो पाहून वगैरे झालाय, खाऊन वगैरे झालाय. आता निघतो आम्ही दोघे पण. पॅकिंग वगैरे केली. पॅकिंग काय करायचे, वेफरचे पॅकेट वगैरे होते ते खाल्लेले, ते पिशवीमध्ये भरलेत. आता इथून निघतो आम्ही मस्तपैकी. हा शैलेश शेट आहे इथे. आता इथून निघूया. यो मस्त असा धबधबा होता छोटासा. याच्यावरती अजून एक मोठा धबधबा आहे, तिथे पण जाऊ. पण तिथे जायला जाम स्ट्रगल आहे. आणि वाजलेत पण आता संध्याकाळचे 5:30 काहीतरी वाजलेत, तर त्या हिशोबाने आम्ही जात नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा थोडेसे अजून म्हणजे ग्रुपसोबत येऊ. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण जाऊया डायरेक्ट जो मेन धबधबा आहे ना तिथे जाऊया. आज खूप टाईम झाला आहे तर आम्ही इथं हा पण मस्त इथे पण येऊ शकता फॅमिली वगैरे सोबत. मस्त एकदम वाटला. तर आता निघायची गोळी घेतो आम्ही. भेटूया आपण खाली. कारण इकडून जाता आता खूप दगडी वगैरे आहेत, ते दगडींवरून जाता जाता शूट नाही करता येणार, त्यासाठी सॉरी. तर चलो मित्रांनो. या दगडीवर मस्त मोठा साप होता, मोठा. हे दगडीवरच होता बसलेला असा मस्त. विचारा मी गेलो असं बघितलं, डायरेक्ट उलटी फेरी टारकन पाटली माझी. अरे काय नाही भाग जा रे भाई, क्यों डराते हैं हमको? हाँ मेरे को डराएगा तू रे. चप्पल गेली 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 रे गेली. अरे पकड. आता पडला असतं इथं. याच्या चप्पली मुलं पडला असतो बायल्याच्या, त्याला चप्पल नाही सांभाळता. तर मित्रांनो साप दिसला होता मोठा, दगडीवर बसला होता, दिवर होता काय माहिती नाही. काय दिवस डोका दिसला त्याचा मला. आणि डायरेक्ट तो पाण्यात उडी टाकली त्यांनी, म्हणजे दिवरच असं 100%. ठीक आहे आता चाललो आता आम्ही इथून. निघायची गोळी घेतो, थोडा थोडा शूट करत राहू. आणि हे बघा असा ॲडव्हेंचर आहे, किंवा असा ॲडव्हेंचर आहे. तुम्हाला पण करायचं आहे का? या धबधब्यावर सांभाळून या, नाही का रे? नाही रे, सांभाळून ना, लय सांभाळून या. लय सांभाळून या. जर पाय तुमचा सरकला, तुमचा डोका तरी फुटल, नाही तर हात तरी तुटल. चाल्या बदुवा देतो काय? नाही भाई, आधी सांगून ठेव. वॉर्निंग ग्लोबल वॉर्निंग. आम्ही गावची माणसं. आम्ही बघा या असं पॉवर बँक, असा हातान पिशव्या, हे चप्पल, हे चड्डीवर काम, या असा काम. हे बॉटल माझी इथं, बॉटल या इथं लटकले. चालले आम्ही करणार काय.
फायनली वॉर्निंग देता देता मीच पण हे बघा इथून पाय घसरलेला आहे बाबू. डॅमेज बरं आला एवढं जोरात नाही पडलो. नक्की का? बुंड्याला लागलं. चष्मा 100 लाख का गॉगल तू में लेता है इसलिए बोलता है देख के चल, ज्यादा बड़बड़ मत कर सॉरी. पागल. लागला का कॅमेरा सोड, तुझे लागला का ते सांग. लागला का? नाही नाही थोडंसं लागलं पायाला पण एवढं काही नाही. काय सर नजर हटी और शैले की दुर्घटना घटी. दगडीवर बोचा आपटला त्याचा. दगडीवर कुल्ला आपटला त्याचा. हा फायनली थोडा उजेड बघायला भेटला, बरा वाटला. लागला नाही ना रे? खरंच का? बघू म्हणजे घसरला तर काय एवढा नाही. चल पाटणी बिटणीला बघून घे. अरे काय नाही बे याच्यामुळे वाचलोय. ओके बॅगी मुलं वाचलाय. इकडून बॅगीमुळे वाचलो बाबा. तर असा सीन असते मित्रांनो. याल तर जरा सावकाश या. आम्ही कसं पण आडजोड चरतो बिरतो. आमचं काय आम्ही झाडावरच्या पडलो तरी आमचे काय लागत नाही. लागत नाही. आम्ही स्टीलचे आहे. स्टीलचं नाही म्हणजे मी नाही बाबा, यो स्टीलचं आहे. मजबूत आहो आम्ही बाई. गावठी आहो आम्ही. गावठी काम, गावठी कचका. आता पोचलोय आम्ही तिथं थोडासा बाहेर येण्यासारख्या जागेवर. मुंगे पण इथं जबरदस्त मोठे मोठे आहेत. जरा याल तर बघून या, सावकाश या, पाया घाली बघून पायाखाली बघून या. यो दिववर असा रट्ट्याच होता. गाम फाट्यात आला, पल्ला लागेल. अरे दगडीवर बसलेला ना. पल्ला काय पल्ला, तू काय त्याची असा पूजा केली असते का त्याची? ये बाबा ये माझी चाव. वा बाबा शैल्या मासे आहेत ना, मासे आहेत ना मित्रांनो. एक नंबर मासे आहेत. जाम मोठा होता. मगाशी मी करवाला बघितले बघ. करवाला बघितला आणि तसाच होता. जाम मोठे मोठे आहेत. जाम मोठे मासे आहेत. इथं पण चालले. वल्गणीचं झालं असतील ते. आहेत बाबा जबरदस्त आहेत मासे. पण काय करायचं मित्रांनो, श्रावण आहे ना. श्रावण आहे तर आम्ही काही खाऊ शकत नाही. फुल गुफासारखा आहे नुसतं जंगलामध्ये. हो कसा वल वाहत असेल इथं मोठा पकाना तेव्हाच आहे असा. रोड तर वाटत नाही हो. दोघांच्या चपली चुपूक चापूक वाजतात. जबरदस्त व्ह्यू आहे. चिंबुरा पण असतं तर मस्त केलं ना कसं दिलं. चिंबोरं तर असतीलच. मासे तर जाम मोठे मोठे आहेत. पण आता श्रावण चालू आहे ना. मी तसा श्रावण म्हणजे वर्षभर जास्ती खात नाही मच्छी वगैरे. कधीच्या काली. श्रावण तर माझा तर नाही, शैल्याचा आहे. त्या हिशोबाने आज तर उपास आहे दोघांचा पण, त्याचा पण माझा पण. आलो आता बाहेर, कपडे वगैरे चेंज करू तिकडे गाडीजवळ आणि घरी जाऊ. मजा आली एकदम मस्त ॲडव्हेंचर. पोपट बघा, पोपट जाम मोठा आहे. फुल पब्लिक पोपट होता. कालची तर मित्रांनो आमचं पोहून वगैरे झालं आहे. आता चाललं आहे घरी. आणि आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया. इथे थोडा चांगला लोकेशन दिसला म्हणून थांबलो आहे शैलेश आणि मी. आणि शैलेशनी काय घेतलं आहे बघा, चिंबोऱ्या घेतल्यात मस्तपैकी. दाखव रे. चिंबोऱ्या घेतल्या. चिंबोऱ्या बिचारायचं श्रावण नाही वाटतं. नाही रे श्रावण आहे. मग पप्पांना आवडतात ना पप्पांना म्हणून. आवडतात म्हणून पप्पांना घेतल्या आवडतात तेवढ्या. म्हणून चिंबोऱ्या घेतल्या मस्त हे अशा चिंबोऱ्या घेतल्या मोठ्या मोठ्या मस्त. 200 रुपये मी काम 200 रुपयात काम झालं. काम झाले याचा. मस्त भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. ठीक आहे, आता काही त्याला तो खाऊ शकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. विंटर 520 ब्लॉग्सला अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील चॅनलवर. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे आम्हाला दोघांना पण. याच्या चॅनलवर लाईक. आता मी नाव चेंज केलंय माझ्या चॅनलचा, कारण की खूप मोठा होता ना, लोकांना समजत पण नव्हता. SB ब्लॉग्स करून हा, आता एसबी ब्लॉग्स करून आहे माझ्या चॅनलचं नाव. तर तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. याच्या पण चॅनलला सपोर्ट करा. आणि आमचा एक मित्र आहे दत्ता, त्याच्या पण चॅनलला सपोर्ट करा. दत्ता म्हात्रे ब्लॉग्स, त्याला पण मस्त सपोर्ट द्या. आणि इसको भी सपोर्ट दो और मेरे को तो दे ही दो. असे मजेदार मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला हे करा. अजून नवीन काहीतरी करू. सगळ्या व्हिडिओ माझ्या नेचरच्याच असतात. तर अजून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करीन. तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर काहीतरी फिशिंग वगैरे पण करायचा विचार चालला आहे. पण आता सध्या तरी काही नाही. पण ठीक आहे, बघूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय, टाटा, थँक्यू.